चिमण्या या कथासंग्रहातून नैना आचार्य यांची मिंक कोट नावाची कथा. ऑफिसच्या क्वार्टर्समधून अखेर रूपा स्वतःच्या ब्लॉकमध्ये आली. एवढ्या तरुण वयात इतक्या थोडक्या नोकरीमध्ये अभिजितने ओनरशिपचा ब्लॉक घेतला याचे साऱ्या नातलगांत खूपच कौतुक झाले. त्याने घरभरणी केली तेव्हा इष्टमित्रांनी जरा असूयेनेच अभिनंदन केले. नातलगांनी या कायमच्या वास्तूला सजविणाऱ्या छान छान भेटी दिल्या. नक्षीचे वॉल लॅम्प्स, पडदे, कुशन्स, गालिचे आणि काय काय. रूपा केवढ्या तोऱ्यात त्या दिवशी मिरवली. कर्तृत्व अभिजितचे, पण त्याचा दिमाग तिच्या शब्दांतून उमटत होता. डोळे आनंदाने ओसंडत होते. मान ताठ होती. छाती फुगवून अभिमानाने असा शब्दप्रयोग करतात, पण तो पुरुषांनाच लावायला हवा. बायकांनी छाती फुगवून अभिमान दाखवणे हे अश्लीलांत जमा होणारे वाक्प्रचार. मुळातच जिचा हा यौवनभार आकर्षक, घाटदार व उन्नत आहे, तिला तो अधिक दृश्यमान करण्याचे कारणच काय? तर रूपा व अभिजित त्या दिवशी खुशीच्या ढगांवर तरंगत होती. नातेवाईक समजूतदार होते. लग्नाला 7 वर्षे झाल्यानंतर रूपाने हे घर घेतलेले. तेव्हा तिचा संसार लावून देण्यासाठी कुणी बुड्ढी किंवा नणंद वगैरे चिचुंद्री मुक्काम ठोकून राहिली नाही. सकाळपासून नातलग आले. संध्याकाळी स्नेही येऊन खाद्यपेयांचा आस्वाद घेऊन गेले. रात्री 9 नंतर रूपा आवराआवर करू लागली. बेडवर नवा मोठा मऊशार बेडशीट घातला. अभिनंदन करण्यासाठी कुणी आणलेले गुच्छ तिने कोपऱ्यात ठेवले. तिने पुष्पपात्रात ठेवलेली रजनीगंधा पूर्ण उमलून दरवळत होती. अभिजित शेवाळी व नारंगी लुकलुकत्या दिव्यांचा गुच्छा, तो त्याला नाईटलॅम्प म्हणून बक्षीस मिळाला होता आज, तो लावून मोगल बादशहागत पहुडला. मनीष झोपला की मी तुझीच, दम खा असे म्हणत जीभ काढून पतीची मस्करी करीत रूपा मनीषला झोपवायला गेली. ही मनीषसाठी खास बनवलेली नर्सरी. किरमिजीसा जांभूळसा फिका रंग, वर स्टिकरने बनवलेल्या फुलांच्या आणि पाखरांच्या मनोहारी रंगाच्या उडत्या आकृती. एका काचेच्या कपाटात खाली पुस्तके नि वर खेळ असे सारे बालविश्व भरले होते. छोटी स्कूटर, सायकल, खिडकीचे सुरेख रेशमी पडदे, मखमली रजई, पसरलेली पलंगडी यामुळे ही खोली परीराज्यातली वाटत होती. मोठ्या चतुराईने रूपाने ही खोली नटवली. 4 खोल्यांच्या ब्लॉकमध्ये ही दुसरी बेडरूम. तिने मुद्दामच मनीषची स्टडी बनवली. आता नर्सरी. 4 वर्षाच्या मनीषचे KG होईपर्यंत, नंतर प्रायमरी संपत आली की हीच स्टडी रूम. नजीकची बाल्कनी बंद करून त्यात खेळ ठेवायचा. इथे फोल्डिंग टेबल. स्वतः गाणी म्हणण्याऐवजी मनीषशी आजच्या समारंभाबद्दल 4 गोष्टी करून तिने त्यासाठी वेगळा घेतलेला छोटा जपानी ट्रान्झिस्टर लावला. आज सरकारी ब्लॉकमध्ये मनीष तिच्याच जवळ झोपत होता. पण इथे ही जादुई नर्सरी नटवून मनीषला रूपाने दाखवली. काय मस्त आहे. तो हुरळलाच. मनीष, तू रात्री लवकर झोपतोस. पप्पा वाचीत बसतात. सकाळी तुला वर्दळ होते, साखरझोप मोडते, म्हणून तुला ही निवांत खोली दिली. इथे बिनघोर झोप. आता 8ला उठायचेच हं. 9ला अभ्यासाला बसायचेच हं. ओके. झोप येईतो ही गाणी ऐक. ऐकताना डुलकी लागली तर वा. मी उशिरा सारी आवराआवर करते ना, तेव्हा बंद करीन मन्या सकाळी 7:30ला विविध भारती लावीन हं. मग हळूहळू जागं व्हायचं हं. चालेल.
म्हणजे मला इथं एकटं वाटणार नाही. युक्तीने रूपाने मनीषची अशी स्वतंत्र सोय केली. अभिजितने मनापासून तिचे कौतुक केले. आज पहाटेच त्याबद्दल ॲडव्हान्स चुंबन घेतले. मनीष 4 वर्षाचा झाल्यावर अभिजितच्या मुक्त शृंगाराला अडचण येत होती. त्याच्यासाठी घरात कायमची आप्त किंवा नोकर ठेवणे त्यांना पसंत नव्हते. या घरात अशी सोय झाल्याने अभिमधला नर खुश झाला. तो शीळ घालत वाट पाहत होता. तो पांढऱ्या शुभ्र सिफॉन गाऊनमध्ये रूपा परिगत प्रकटली. मगाच स्नान केलेल्या रूपाच्या अंगाला पावडरचा गंध येत होता. त्यात निशिगंधाची भर अन अभिजितचा स्वेदगंध, सारे फेर धरणारे गंध, रंग, प्रकाशांची इंद्रधनुष्ये अन त्यामुळे चढणारी धुंदी. या ब्लॉकमधली सुखे अशी पुराच्या लाटांगत चढती कमान धरीत होती. सरकारी कॉलनीत ब्लॉक होता. तो क्षेत्रफळाने मोठा होता, पण त्यात हॉल खूप मोठा. स्वयंपाकघराला लागून डायनिंग हॉल, त्यात बेड टाकण्याजोगी नव्हती. फार तर देवघर करता आले असते. मोठा पॅसेज अन बेडरूम एकच. त्या घरात पहिल्यापासून मनीष मम्मी पप्पांजवळ झोपायचा. त्या अवाढव्य हॉलमध्ये त्याला एकटा झोपवणे रूपाच्याही जीवावर यायचे. इथं बराय, छोट्याच पण 4 रूम्स, डायनिंग टेबल, फोल्डिंग अन चाकांवरचे केले. पार्टी असेल तर हॉलमध्ये न पेक्षा कट्ट्याजवळच स्वयंपाकघरात अर्धे मिटलेले 3 तर माणसे. अन मनीषचा अभ्यास जोरात सुरू होईल आता, म्हणून त्याला रूम. मनाच्या आत असलेली इच्छा आता पुरी होत होती, अव्यक्त पण तीव्र. अभि व रूपाला हवाहवासा निर्वेद एकांत या ब्लॉकने दिला. अगदी पहिल्या रात्रीपासून त्या धुंद प्रमत्त गंधमादिनी रूपाला आपल्या बाहूंत कवळून अभिजित कुजबुजला. अगदी हनीमूनची रात्र वाटते ग. हूं, तिने शब्दाऐवजी कृतीनेच उत्तर दिले. 2 दिवसांनी अभिजित रात्री रूपाला म्हणाला, या खळाळत्या मधुचंद्राने तुला दुसरे बाळ मिळणार बघ. काय? पाल अंगावर पडल्यावर किळसून झटकावी तशी हे वाक्य ऐकून अंगाला झटका देत रूपा चित्कारली. काय झालं दचकायला? हे दुसरं मूल मनीष नंतर 5 वर्षांनी जन्माला येईल. व्यवस्थित प्लॅनिंग. यू नॉटी बॉय. सुखाच्या 2 रात्री पुऱ्या लोटल्या नाहीत तवर तू माझ्या माथी बोजा लादू पाहतोस. तू फक्त 9 महिने व्हा ग, नंतर मी जिम्मेदारी घेतो. कर्म. अभि, तू सरकारी नोकरीत आहेस. चांगला पगार असला तरी खाजगी कंपन्यांच्या मानानं कमीच. आपल्याला मुलगा आहे न, बस्स. आताशीच जरा सुटका होते माझी. त्याच्या शाळेच्या वेळात जरा तरी मोकळीक मिळेल. विश्रांती घेईन. त्याऐवजी दिवस रात्र उसाभर करायला दुसरी जोखीम देऊ नको. जरा लाईफ एन्जॉय करूया चैनीने, सुखांगपणाने. रात्री अन दिवसही. जरा हिंडू फिरू, नवे सोशल कॉन्टॅक्ट्स करू. स्कूटरवर 3घे पुरत 2-4 म्हणजे सरदारजिगत वाटतं. रूपा रूपगर्विता होती. जरा रंगेलनी चैनीची बोकती पण होती. अभिजित सरकारी अधिकारी असल्याने ती नाराजच होती. कारण तिथे पगार कमी. पण त्याच्या दणकट प्रकृतीवर नि देखणेपणावर भाळून तिने लग्न केले. सौंदर्यामुळेच तिला इतके चांगले स्थळ मिळाले. माहेरी गरिबीच होती, त्यामुळे फार श्रीमंत नवऱ्याची आशा नव्हती. 12वी पर्यंत वडिलांनी जेमतेम शिकवलं. पुढे ती नोकरी बघू लागली तर मार्क कमी म्हणून कारकुनीही मिळेना. अखेर एका खाजगी लायब्ररीत तिला देवघेव करण्याची नोकरी मिळाली. ती धरून तिने दुपारच्या वेळात कॉलेज चालू ठेवले.
लायब्ररी मालक हुशार होता. ही देखणी मुलगी येताच तरुण सभासद वाढले. त्याने तिचा पगार वाढवला. भरभराट होईल तसा पगार आहे. 14वीला नापास होताच रूपाने कॉलेज सोडून लायब्ररीची सकाळ सायंकाळ अशी पूर्ण वेळ नोकरी धरली. यानंतर लग्न होऊन ती दूर आल्यामुळे नोकरी संपली. अभिजित इंजिनियर होता. अशी 200-300 रुपयांवर लायब्ररियन किंवा मास्तरीण अशी नोकरी तिने करावी हे त्याला नापसंत होते. तिला ही गरज वाटली नाही. सरकारी मोठे क्वार्टर स्वस्त भाड्यात होते. पगार पुरेसा होता. लग्नानंतरचा काळ मस्त मजेत गेला. रूपाच्या सौंदर्याला सुस्थितीत खतपाणी मिळालं. अभिच्या प्रेमानं तजेला आला. मनीषच्या जन्मानं स्त्रीदेहाला पूर्णत्व आलं. अन मनीष मोठा झाल्यावर ती अधिक आकर्षक दिसू लागली. शहरी फॅशन्स तिने झपाट्यात आत्मसात केल्या. पॉकेट मनी व बचत यांतून तिने आपली रूपकळा खुलवली. तरी 4-5 वर्षात रूपा सरकारी कॉलनीला बोर झाली. तिचा पती घरी असताना सर्व वेळ तिच्या सहवासात मिळेना. सारे रहिवासी एकाच खात्यातले. त्यांचे राहणीमान, करमणूक व बोलण्याचे विषय एकच. साऱ्यांकडे ठराविक फर्निचर. कम्युनिटी हॉलमध्ये मिक्स गेम्स नव्हते. ब्रिज, कॅरम असले बैठे खेळ. फॅशनकडे झुकलेले पुरुष किंवा कॉलनीतले वृद्ध बुद्धिबळांचे डाव मांडून बसलेले. स्त्रिया आल्याच तर ब्रिजसाठी मध्यमवर्गीय राहणी. साऱ्या साड्या नेसलेल्या. कारवाले क्वचित. शिवाय कार्स घेतल्या तर अँटी करप्शनची भीती होती. तालुक्याच्या गावातून प्रथम मुंबईत आलेल्या रूपाला प्रथम 4 आकडी पगार, मोठा ब्लॉक व स्कूटर यानं धन्य वाटले. पुढे पुढे तर वरवरच्या थरांचे राहणीमान ती पाहू लागली. तो तिला नवे साक्षात्कार झाले. या सरकारी नोकरांची घरी आल्यावरही परत ऑफिसचा विषय काढण्याची सवय तिला आवडली नाही. ब्लॉक्स असूनही चाळीप्रमाणे एकत्र चालणारी गप्पाष्टके, एकमेकांकडे कधीही जाणे, कुटाळक्या करणे, रविवारी चहा चिवडा खात पत्ते कुटणे हे तिला खटकले. अभिजीतच्या पातळीवर ओली पार्टी, पिकनिक्स, कॉलनीचे संडे गॅदरिंग, वर्षातून एखादे फन फेअर व गेट टुगेदर असे हवे होते. पण सारेच अभिप्रमाणे इंजिनियर होऊन प्रथमच ऑफिसर झाले नव्हते. कुणी शेवटचे प्रमोशन म्हणून अंमलदार झालेले. रूपाला उमगत होते की अभि व ती यांच्यासारखी 3-4 कुटुंबे सोडली तर इतर जण या कॉलनीच्या राहणीत बसत नव्हते. मूळचे चाळीत राहणारे ते सारे होते. कारकून किंवा वर्कर म्हणून सुरुवात करून आतासे हेडक्लार्क किंवा सुपरवायझर झालेले. ते लोक मूळचे चाळीचे जीवन, कारकुनी राहणी व विचारसरणी यांचे संस्कार विसरत नव्हते. अशा वसाहतीत त्यांना नकोसे काही वेळ वागावे लागे. नकळत काही बंधने पडत. 5 वर्षे ती इथे राहूनही मनाने बरेच शिकत गेली, घडत गेली. मुंबईची मॉड लिव्हिंग तिला भुरळ घालू लागली. मग अभिजितला तिने ओनरशिप ब्लॉकचे वेड मनात भरवण्याचे काम सुरू केले. प्रथम तो उखडलाच. वेड लागले का तुला? बिन डिपॉझिटने हा मोठा ब्लॉक कितीतरी कमी भाड्यात आहे. पेन्शन मिळण्याआधी फक्त ओनरशिपचा घ्यायचा. तोवर खूप पैसा जमू. आता कुणी सांगितले एवढे पैसे गुंतवायला? रूपा खट्टू झाली. ती नोकरी करत नव्हती. मुंबईत ओनरशिपच्या ब्लॉकचे दरही भयंकर होते. सरकारी लोन असलेले ब्लॉक्स 8-10 वर्षे रखडत. व्याज भरून शेवटी किंमत तेवढीच पडे. संसाराच्या आरंभाला एवढ्या रकमा उभ्या करणं अशक्य होतं. तरी तिने युक्तिवाद केला. अभि
ते वागळे काका, केसकर साहेब यांनी बुक केलेले ब्लॉक्स तयार होत आहेत. ते रिबेरोनी पुंजवानी यांनी पूर्ण किंमत भरून तयार ब्लॉक्स घेतले. त्यांची मुले तिथे कॉन्व्हेंटला जातील. इथे कॉन्व्हेंट नसले तरी इंग्लिश मीडियम शाळा आहे. वागळे, केसकर पेन्शनीत जातील म्हणून त्यांनी सोय केली. रिबेरो नि पुंजवानी ज्या सेक्शनला आहेत ते म्हणजे खाऊ देणारे खाते आहे अन ते बिनदिक्कत खातातही. चटकन श्रीमंत होण्यासाठी अन चैनीसाठी मी नोकरीत लाच खाणार नाही. मलाही लाच देणारे आहेत. मी भरपूर खाऊ शकेन, पण हातकड्या केव्हाही पडण्याची भीती बाळगून मला लाचेच्या पैशावर चैन करायची नाही. आहे यात काय वाईट आहे सांग. रूपा रुसक्या ओठाने गप्प बसली. तिला नीट उत्तर देता येत नव्हतं. तिला म्हणायचं होतं की या बुरसट आंबूस लोकांत मला मजा वाटत नाही. मला झक्कास उसळत्या रक्ताची कंपनी हवी. भवताली दिलखुलास वातावरण हवे. 2 दिवस ती गप्प पाहून अभिजितने अखेर सुचवलं, रूपा तू शोध कर. परवडेल असा किंवा पैसा उभा करता येईल त्यात मिळेल असा ब्लॉक बघ. रूपाने ह्या वेळेपर्यंत काही विमेन्स क्लब जॉईन केले होते. तिचा सामाजिक दर्जा म्हणजेच नवऱ्याची पोझिशन बरी असल्याने तिला तिथे मान मिळाला. अभिजितच्या मागे लागून तिने त्याला रोटरीचे सदस्यत्व घ्यायला लावले. मग ती इनर व्हीलमध्ये भाव खाऊ लागली. ती तेथे सोशल वर्कमध्ये पुढाकार घे. मनीष 2 वर्षाचा झाल्यावर गेली 2 वर्षे ती उपाध्यक्ष होती. या सर्कलमधून ती चौकशी करीत गेली. माहीमला एका बाजूला एका इमारतीत एक छोटा ब्लॉक होता. त्याचा मालक सिंगापूरला व्यापारात स्थिर झाल्याने त्याला तो काढायचा होता. त्याची भावजय मिसेस खिलनानी हिने सहज तसे म्हणताच उतावीळी न दाखवता पण 8 दिवसांनी तिच्या घरी कार्यकारी मंडळाची मीटिंग लावून रूपा तेथे गेली. इतर सदस्य परतल्या. काही आठवलेसे करून रूपा मागे फिरली. कामानिमित्त 2 वाक्ये बोलून ती मग म्हणाली, मिसेस खिलनानी, तुमच्या दिराचा ब्लॉक कुठेसा आहे? जवळच आहे. मला दाखवू शकाल? क्यू नाही. चावी माझ्याकडेच आहे अन आम्हीच व्यवहार करणार. दोघी तेथे गेल्या. ती वस्ती व्यापारी, उद्योगपती, ऑफिसर्स, डॉक्टर्स अशा सगळ्या उच्चभ्रूंची होती. इथे खरंच कुणी कुठे गेले आले तर कुणाचेही लक्ष नव्हते. जो तो व जी ती आपल्याच ह्यात होती. तळमजला रिकामाच होता. त्यात डझनावारी लहान मोठ्या चकाकत्या कार्स होत्या. स्कूटर्स अगदीच थोड्या, म्हणजे बहुतांशी मंडळी कारवालीच असावी. बऱ्याच रूम्सचे एअर कंडिशनर्स बाहेरून दिसले. एका अर्थी रूपा त्या वातावरणाने दबलीच. पण बाहेर फडफडणारे कपडे दोऱ्यांवर नव्हते. घाणगुण कुठे नव्हती. आवारात चहूकडे फुलझाडे व समोर नक्षीदार वाफ्यांची फुललेली बाग होती. कोपऱ्यात लॉनवर एक सीसॉ, घसरगुंडी व हिंदोळा होता. तिने सिनेमात पाहिलेले, पुस्तकात वाचलेले व स्वप्नात कल्पिलेले असे जग तिला दिसत होते. छोट्या 4 खोल्यांचा ब्लॉक सोयीस्कर होता. बाथरूममध्ये फेसाचे शुभ्र गोलक तरंगल्याचा अभ्यास करणारे डिझाईन असलेल्या निळसर टाईल्स होत्या. पॅसेजमध्ये फुलपाखरे उडतात अशा नारंगी तपकिरी टाईल्स जुळवलेल्या. किचन तर सुरेखच सजवलेली. घरच्या समृद्ध मालकाने खोल्या छोट्याच पण आकर्षक रंग व सजावट यांनी मनोहारी बनवलेल्या दिसल्या. बरेचसे फर्निचर त्याने मिसेस खिलनानीला देऊन टाकले होते.
पण स्वयंपाकघरामध्ये 4 फूट उंचीवर नारंगी सनमायकात सजवलेले डबे इत्यादी सामान ठेवण्याची कपाटे मात्र उचकटून काढली नव्हती. हा रूपाच्या मनाजोगा फ्लॅट होता. तिचा सरकारी फ्लॅट अवाढव्य पण नीटनेसपणा नसलेला होता. त्या प्रचंड हॉलमध्ये भरून टाकण्या एवढे फर्निचर तिच्याकडे नव्हते. इथे या बेताच्या हॉलमध्ये पिस्ता कलरचे वॉलपेपर्स होते. त्याच शेडचे लॅम्प्स, मंद प्रकाशात मऊ सोफा सेटने छान गॉसिप कॉर्नर बनला असता. रूपाला नाचावेसे वाटू लागले. मिसेस खिलनानीने लाखाच्या आसपास आकडा सांगितला. तो ऐकून मात्र रूपाने डोळे पांढरे झाले. स्वप्नील वातावरणातून तिचे पाय जमिनीला लागले. डिपॉझिट घेऊन भाड्याने देणार नाहीत. त्यांना पैशाची फार गरज नसेल तर भाड्याने देतीलही. तू थांब, महिन्यात ते माझ्या नणंदेच्या मुलाच्या शादीला येतील, तेव्हा बोलूया. रूपा मनात मात्र खट्टू होती. पॉश वस्तीतला हा सोयीस्कर ब्लॉक आवाक्याबाहेर होता. लग्नानंतरच्या नवथर नवलाईत हौशीवर पैसे उडवल्यामुळे बचत फार मोठी नव्हती. अन हा सुरेख ब्लॉक तर कैकपट किमतीचा. ती संचितपणे विचार करत राहिली. अभिजितने तिचा आकडा ऐकून तो विचार अशक्य म्हणून उडवून लावला. पण तिच्या मनातून तो ब्लॉक जाईना. कसे वातावरण छान होते तिथले. कसे ऐटबाज लोक तिथे राहत. चित्रासारखी मुले, फॅशन परेडमध्ये शोभाव्या अशा बायका. रूपा हिशोब करू लागली. बचतीच्या भारीला अभिजितच्या फंडातून उचल करावी. आपले ब्लॉकमधले दागिने गहाण टाकावेत. नाहीतरी हल्ली लग्ना पार्टीला मोत्याचेच अलंकार घालतात. चोरीच्या भीतीने. शिवाय आपले दूरचे काका बँक मॅनेजर आहेत. अभिला एखादा उद्योग काढण्यासाठी लोन घेता येईल. मिसेस खिलनानीने दीर आल्याचे तिला कळवले. रूपा लगेच गेली व त्या ब्लॉकमध्येच तिघे येऊन बोलणी करू लागली. सिंगापूरवाले खिलनानी बोलणी सुरू झाल्यावर बोलण्याऐवजी बघण्याचेच काम जास्त करू लागले. तशी डिपॉझिटची रक्कम 50,000 जाईल. मिसेस खिलनानी बोलली. मला विकायचाच आहे हा ब्लॉक. याचे पैसे गुंतवून मी वरळी किंवा पेडर रोडला नवीन चाललेल्या इमारतीचा पहिला हप्ता देईन. पुढे मागे माझ्या मुलीला इथला नवरा हवा असेल किंवा एखादा मुलगा शिकायला आला किंवा मी शेवटी काय यायचे म्हटले तर याहून चांगली किनाऱ्यावरच्या वस्तीतली नटनटींच्या उद्योगपतींच्या शेजारीच जागा बरी. तर पूर्ण किंमत हवी. मी बोलूच शकत नाही यापुढे. आम्ही मध्यमवर्गीय. या जागांची इच्छाही धरू नये आम्ही. प्रचंड रकमेने दडपलेली रूपा हबकून म्हणाली. तिने मान झुकवली. तिचा म्लान मुखचंद्रमा पाहून खिलनानीने मनात एक मिटकी मारली. दुष्ट हसू आत दडवून तो चुकचुकत सहानुभूतीच्या स्वरात म्हणाला. रूपादेवी, मी रक्कम बोललो ती धंदेवाईक दृष्टीनं. कुणी लखपती इथे आला तर मात्र मी लाखात देईन. पण अखेर पैसा काय? मी तिकडे तर लाखोत कमावून राहिलोय. थोडा कमजास्त घेऊ. आता तुम्ही भाभींच्या सहेली म्हटल्यावर जरा विचार बदलेन. धंदा काय कुठेही करता येईल. पण ही माझी आवडती वास्तू कुणा मटकेवाल्याच्या किंवा गुत्तेवाल्याच्या अगर स्मगलरच्या हाती पडण्याऐवजी सज्जन तरुणी लक्ष्मीसारखी गृहिणी एका बच्च्यासह तिथे नांदणार असतील तर मी
आनंदाने सोसेन. हा सुरेख फ्लॅट तुम्ही चांगला ठेवाल, सजवाल. मी कधी आलो तर डोळ्यांनी बघून संतोष वाटेल मला. काय भाभी? पण भाभी मध्येच उठून दुसऱ्या बेडरूममधल्या गॅलरीतून समोरच्या गॅलरीतील ओळखीच्या मिसेस कटारियाशी बोलत होती. मग खिल्लानीने आवाज हळूहळू मृदू केला. 10-20 हजारांसाठी चांगली माणसं नाराज नको व्हायला. काय? रूपाने आपले मुख वर उचलून आपली गहिरी नजर खिल्लानीच्या डोळ्यांना भिडवून म्हटले, आभारी आहे मी, खिल्लानीजी, पण माझं चुकलं. नुकताच संसार थाटलेल्या माझ्यासारखीने एवढ्या चांगल्या श्रीमंत वस्तीत ओनरशिप फ्लॅट घेण्याचं स्वप्न बघणं हीच चूक. सॉरी फॉर द ट्रबल. ती उठली. अजी, ओळख झालीच आहे तर ती तोडू नका. चला एक कोक पिऊया, मग थंडपणे बोलू. भाभींना खाली पिटाळून त्याने माळ्याला समोरून थंड पेय आणण्यास सांगितले. मग तो पुन्हा गुप्त चोरट्या आवाजात म्हणाला, तुम्ही नक्की किती द्याल? तुमच्यासारखी परी नाराज करून मी 4 दमड्या नफा कमावीत नाही. मला तिकडे खूप पैसा मिळतोय. मी फक्त लोन वगैरे काढून 20 लाख देऊ शकेन. तुम्ही मनात आणलं तर उरलेली रक्कम 12 वर्षात फेडीन, विश्वास ठेवा. खिल्लानी हसला. हे म्हणजे सहकारी सोसायटीसारखं झालं. तेही शक्य नाही कर्जाचं व्याज दिलं तर मुद्दल फिटणार नाही. जाने दो. नो, रूपादेवी, तुम्ही राणीप्रमाणे थाटात जगावे. मी व्याज घेणार नाही. मी मूळ हा ब्लॉक फक्त 30 लाखांना घेतलाय. बोलू नका कोणाला. मी आज 15 लाख फक्त घेईन. इतरांना 25 लाख सांगा. अन तुम्ही आज 15 लाखच द्या. वर्षाने 60,000 द्या. मग 9 वर्ष दर साल 1.5 लाख फेडत चला. ओ, सो काइंड ऑफ यू. तुम्ही तर देवदूत आहात, रूपाने गदगदून म्हटले व नकळत आभारासाठी त्याचे हातचे तळवे आपल्या पंजात धरले. जिन्यात पावले वाजली. भाभी आ गई, खिल्लानी म्हणाला. रूपा दूर झाली. क्यों देवरजी, जम गया? हां, जमवलं. तुमची सहेली आहे ना? आता कॅश 15 लाख नि 2 वर्षात बाकीचे. जरा सबुरीनं घेतो. पेडर रोडच्या फ्लॅटला परस्पर हप्ते जातील. कैसे? अच्छा हुआ. ये रूपा मेरे नजीक आई. हम दोनों पिक्चर को घूमने को जाएंगी. कोला आला. तिघांनी पेल्यांना पेले भिडवले. अभिजितने तिला स्वतःच ब्लॉक मिळव म्हटले. रूपाने अशक्य व न झेपणारा ब्लॉक मिळवून तर दाखवला. आता 15 लाखांची व नंतरची बाकी उभारणी झटपट करायला हवी. पुढले दर सालचे 1.5 लाख ती सहज बचत करून देऊ शकली असती. अभिजितचा फंड व बँक लोन मिळून 14 लाख जमले. बचतीतले उचलले. मग तिने दागिन्यातल्या सासूने घातलेल्या पिवळ्या जर्द पाटल्या सरळ विकल्या. नाहीतरी हल्ली खडे नि मोत्यांचे दागिने बाहेर वापरतात ना. सारे मिळून तिने खिल्लानी शेठची भर केली. त्याने 25 लाख मागितले असते तर चेन व नेकलेस विकावा लागला असता. रूपाने फक्त बांगड्या, मंगळसूत्र व रिंगा रोजच्यासाठी ठेवल्या. पार्टीचा खर्च 1 महिना उधारीवर केला. पार्टीला फक्त गोल्डस्पॉट वेफर्सनी पेढे, ती जेवणे, त्या पंक्तींनी आग्रह अशी भानगड ठेवलीच नाही. वर्षानंतर बचत न झाली तर नेकलेस उधार ठेवून ती पुरे करणार होती. पार्ट्या समारंभासाठी तिने अगदी
100च रुपयांत मिळणारा एक मोत्यांचा व एक खड्यांचा सेट घेतला. असे दागिने खऱ्या मोत्या हिऱ्यांसारखेच दिसतात. फार थोड्या लोकांना फरक कळतो. अन रूपा कशीही नटली तरी सुंदर दिसे. तिच्या मोहक रूपाने व जादूभऱ्या स्मिताने बघणारा मरून जाईल. त्याचे लक्ष दागिन्यांकडेच जास्त असे. या नव्या ब्लॉकमध्ये रूपा जणू ढगांवर तरंगत जगत होती. या कॉलनीतले संबंध ओळखी सौजन्यपूर्ण असत. कुणी कुणाची कुचेष्टा करण्याइतका, चोंबड चौकशा करण्याइतका आगाऊपणा दाखवत नसे. पण ओळख व सर्व उपचार पायीच उपयोगी पडत. एकमेकांकडे अवेळी जाणे, भलत्यावेळी बेल मारणे असा त्रास कुणाला नव्हता. पण उच्चभ्रूंचा रिवाजच पॉश असतो. कुणी गाडीने जाताना कॉलनीतले भेटले तर लिफ्ट देत. मार्केटला जाताना तिघी-चौघी टॅक्सीने जात. तशी अभिजितची स्कूटर होती. पण तो कामावर गेल्यावर रूपाला अशी लिफ्ट किंवा कंपनी मिळे. रूपा या कॉलनीत फार लवकर लोकप्रियही झाली. स्त्रियांना तिचा हसरा, खेळकर स्वभाव, विनोदी बोलणे नि चपळपणा, उत्साह आवडे. कॉलनीतील एकत्रित कार्यक्रमात त्या तिला नेहमी कमिटीवर घेत. पुरुषांचे लक्ष तर फारच लवकर तिच्याकडे वेधले. तिच्या ह्या गुणांखेरीज त्यांना अधिक आकृष्ट करायचे ते तिचे रूप, तिची भरगच्च देहयष्टी, तिचे टवटवीत तारुण्य. नोकरीत भरली जात नसल्याने ती रसरशीत होती. तिची कांती चमकदार नि सान्निध्य लोभसवाणी वाटे. तिच्याशी 4 शब्द बोलायला नि लिफ्ट द्यायला सारे उत्सुक असत. जमेल नि भीड चेपेल तितपत पुरुष रूपाची प्रशंसा करीत. प्रशंसेचा खतपाण्याने रूपाची यौवनकळा बहरून आली. तिचे लावण्य झगमगू लागले. इथल्या स्त्रियांसह ती मिरवत शॉपिंगला जाई. काही असोसिएशनमध्ये गेट टुगेदर्सना जाई. या कॉलनीत तिला अप टू डेट थाट करता येई. जुन्या सरकारी कॉलनीत तिने 2 वेण्या घालायचे टाकून केस कापून घेतले. पण त्याला रबर बँड लावून अखेर मागचे बांधावे लागत. चेहऱ्याचे रूप बदलत नसे. इथे तिने केस मानेपर्यंत कापले. त्याचे 2 थर करून सुरेख सेटिंग केले. तिचा चेहरा आता वेगळा नि तरुण दिसू लागला. पूर्वी ती फक्त समारंभालाच फाउंडेशन, क्रीम, लिपस्टिक वापरायची. आता या गोष्टी रोजच्या बनल्या. विशेष कारणासाठी रूपा आता मस्करा, आयलायनर, कपोललाली ही वापरून कपड्यांना मॅचिंग कृत्रिम अलंकार घालून पूर्णपणे अप टू डेट फॅशनचे मॉडेलच बनली. ती आता सर्रास बिनबाह्यांचे ब्लाऊज वापरत असे. पूर्वीच्या कॉलनीत मनीष लहान असताना ती रात्री गाऊन वापरे. पण सकाळी स्नान होईतो तोच वापरायची सोय नव्हती. आता ती मस्त गाऊन्स घेऊन आली. छानदार, लेसदार गाऊन्स घरातही चालत. कधी मॅक्सी, कधी पंजाबी तर कधी पठाणी ड्रेस हेही घालून ती बाहेर जाई. या राहणीने रूपा संतुष्ट आहे व ती आपणास ओंजळी भरभरून सुख देते या आनंदात अभिजित काटकसर खुशीने करी. लाखोंचा ब्लॉक स्वस्तात मिळालेला हे जाणून तो रूपाला त्याबद्दल शाबासकी देई. तिच्या फॅशन, जनसंपर्क हौशी याबद्दल आक्षेप घेत नसे. ब्लॉक घेतल्यावर 10च महिन्यांनी खलनानी शेठ मुंबईस परतला. इधर का माल उधर का इधर करण्यास. इथल्या कुशल कारागिरीला व हस्तोद्योगाला तिकडे भाव होता. येताना त्याने पेट्याच पेट्या भरून माल आणला. रूपाने ठरवले 2 महिन्यांनी द्यायचे ते हप्ते आजच द्यावे. तिने नेकलेस, चेन बँकेत ठेवून लोन घेतले. भरीला 3,000 घालून ती चेक व कॅश दोन्ही घेऊन गेली. त्याला हवे ते द्यावे
भाभींनी तिचे स्वागत केले. खिलनानी शेठ दुसऱ्या रूममध्ये होते. ती भाभीसह तिथे गेली. शेठनी चेक घेऊन तिचे आभार मानीत कौतुक केले. दोघांचे आभार प्रदर्शन झाले. त्यावेळी खिलनानी ट्रंक पुढे ओढून आणलेला माल विभागत होता. रूपा जादूने भरल्यागत बघत राहिली. सेंट्स, पावडर केक्स, लिपस्टिक वगैरे सौंदर्यप्रसाधने, फोल्डिंग छत्र्या, अजब खाना होता. मी चहा आणते म्हणत भाभी किचनमध्ये गेली, पण रूपा तिच्या मागे न जाता कोचातच बसून डोळे विस्पारून त्या स्त्रीवर भुरळ टाकणाऱ्या मालाकडे पाहत राहिली. हे तिकडे इथल्याहून स्वस्त असेल नाही? स्वस्त? एकदम कचरा किमतीला. वर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. हा रूपादेवी, मी तुम्हाला ही पेटी आणलीय. यात सारं आहे. नेल कटर, ब्रश, पॉलिश, लिपस्टिक, रूज, मस्करा वगैरे सारे आहे. आय शॅडोज आहेत. माझी भेट घ्या. नाही, मी पैसे देते ना. स्वस्त आहेत नाही, म्हणून तर पेटीची किंमत फार नाही. ही छत्री पर्स घ्या, हवं तर विकत. रूपाने एक मॅचिंग पर्स उचलली. आकर्षक डिझाईनची छत्री घेतली. पर्समध्ये चटकन पेटीनी छत्री टाकून झीप ओढली. दोन्हीचे पैसे दिले. भाभीची चाहूल लागताच ती पर्स पोटाशी धरून बसली. का? आपणाला सौंदर्यप्रसाधन पेटी याने दिलेली तिला आवडणार नाही म्हणून? होय. मिसेस खिलनानींच्या अप्रोक्ष दिराचे सवलत देणेघेणे चालू होते. मी ही पर्स विकत घेतली, रूपा भाभीला बोलली. भाभीने हात लावून पाहिले नाही. रूपाने सुस्कारा सोडला. मग त्या सर्वांना तिने जेवणाचे निमंत्रण दिले. भोजनाच्या वेळी तिने ब्लॉक नीट राखून छान सजविल्याची पावती खिलनानीने दिली. सर्वांनी तिच्या पाककृतींची तारीफ केली. परत केव्हा येणार? जिनात एकट्या खिलनानीला रूपाने विचारले. लवकरच. तुझ्यासारख्या परीला बघण्यासाठी सिंगापूरच काय, चंद्रमंगळाहून आलो असतो. रूज न लावलेले रूपाचे गाल आरक्त झाले. खरोखरच खिलनानी 7-8 महिन्यांतच आला. माल खरेदीचे निमित्त असतेच. प्रवास खर्च त्याच्या 4 दिवसांच्या कमाई एवढाच पडतो. यावेळी तो रूपाकडे आला. दुपारी 2ची वेळ. मनीष शाळेत, अभिजित ऑफिसात. रूपा मासिक चाळत पडली होती. तिने बेल वाजताच दार उघडले. मनमोकळेपणे खिलनानीचे स्वागत केले. 30,000 चा हप्ता लगेच हवा का विचारले. मागले लवकर दिलेत. अजून अवकाश आहे. मी आलो तुमच्यासाठी. भेटी आणल्यात का द्यायला? भेटी आणल्यात त्या द्यायला. त्याच्यापुढे चहा फराळ ठेवीत रूपा संकोचून म्हणाली. इश्श, दरवेळी आमच्यासाठी एवढा खर्च कशाला? खिलनानीचे तिच्या शब्दांकडे लक्ष नव्हते. सुस्तीत लोळून उठलेल्या रूपाचे बुरबुरते केस, गुबगुबीत गाल, मॅक्सी घालून वाकल्यामुळे तिच्या शरीराच्या दिसणाऱ्या वेलांट्या सारे त्याला बेचैन करीत होते. ती उभी राहिली. खिडकीवर हात धरून तिने पडदा जरा सारला. त्या क्षणी खिलनानी ठार झाला. त्याच्या घरच्या साऱ्या नातलग स्त्रिया चांगल्या धष्टपुष्ट होत्या, पण त्या मोद्दड अन सुस्त होत्या. हिच्या भरदार देहात चपळपणा होता, वीज होती. त्याने फक्त चहा संपवला तेव्हा रूपाने खाण्याचा आग्रह केला. तिचा हात धरून बशी खाली ठेवीत तो म्हणाला, बाद में खाऊंगा, पहिले देखो ना. त्याने बॅगेतून पुडकी काढली. औत्सुक्याच्या भरात त्याच्या स्पर्शाकडे रूपाचे लक्ष नव्हते, पण विजेचा झटका बसावा तशी त्या स्पर्शाने खिलनानीच्या शरीरात मात्र रक्ताला उकळी फुटली. एक बॉक्स उघडून त्याने अस्मानी खड्यांचा एक पुरा सेट तिला दाखवला. तिला हे फिरोजी खडे मूल्यवान व देखणे असतात हे ठाऊक होते. सोन्यात सेट केले तर
फार महाग पडतो सेट. हे फार महाग आहेत हो कडे. तिकडे नाही महाग पडत. धातू हलका आहे. आणि हे खेळणे की अमेरिकन चॉकलेट. मनीषला रूपा मनातून खूप हरकली. तिच्याकडे उंची जॉर्जेट उली वगैरे साड्या या सेटवर मॅचिंग होणाऱ्या होत्या. नवीनही घेतल्या असत्या. इनर व्हीलमध्ये असा सेट चांगलाच मिरवता आला असता. शिवाय पार्टीज नाही. तिची खुशी चेहऱ्यावर उमटली. खिलनानी तिकडे न्याहाळत बसला. पुढ्यातले शंकरपाळे खात तो तोंडाला सुटणारे पाणी गिळू लागला. छे बाई, तुम्ही फारच लाजवता. नेहमी नका अशी प्रेझेंट्स आणू. एखादी उपयोगी वस्तू तिकडे स्वस्त मिळते, ती मी पत्राने कळवीन. तेवढी आणा, मात्र पैसे घ्या. खिलनानी मनात कावेबाजपणे हसला. उघड म्हणाला, बहुत नफा असतो तिकडे चीज वस्तू आणताना. हा नफ्यातलाच थोडा भाग तुम्हाला देतोय. मुक्काम आहे 1 आठवडा. मग या खेपी जेवायला यायचं हा तुम्ही आमच्याकडे. रविवारी दुपारी. पाहतो डायरीत. मला शनिवारी सायंकाळी वेळ आहे. ठीक आहे, शनिवारी रात्री डिनर पार्टी करू. बाई नि भाभींना पण बोलावू. ड्रिंक्स ठेवूया ना. तुम्ही घेणार? आजवर नव्हते घेत, पण या वस्तीत घ्यायची सवय करते. नाहीतर आम्ही फारच मागास ठरतो. उठण्यापूर्वी खिलनानीने बॅग उघडून आतले सामान नीट लावले. त्यावेळी रूपाच्या नजरेस एक काळा केसाळ कपडा दिसला. हे काय? खिलनानीने तो पुरा बाहेर काढला. तिच्या समोर धरला. हा लेडीज मिंक कोट आहे. तो उंची फर कोट पाहून रूपाचे डोळे विस्फारले. तिने आपले गुलाबी तळवे त्यावरून फिरवले. अस्सल केसाळ मऊ चामडे. गळ्यापासून खालपर्यंत समोरच्या अंगाला लांब मुलायम पांढरट पिवळ्या केसाळ कातडीची पट्टी. तशीच खांद्यावर, खिशांवर नि हाताच्या किनारीला. विदेशी अमीर उमराव व श्रीमंताच्या स्त्रिया पार्टीसाठी जाताना असे उंची कोट पेहरून जातात, हे तिने वाचले होते. विदेशी सिनेमात पाहिले होते. ती त्या कोटावर हात फिरवून बघण्यात तल्लीन झालेली पाहून खिलनानी आतल्या आत हसत तिला म्हणाला, आवडला? घालून पहा ना. कशाला बाई? एवढी उंची? एवढा चुरेल ना? कशाला बाई? एवढा उंची कपडा चुरेल ना? चुरणारा नसतो तो. बघा तर. तिने अवधान न राहून त्याच्या समोरच तो अंगात घातला. तंग मॅक्सीवर तो छानच बसला. तिने आरशासमोर गोल फिरून पाहिले. किती छान वस्तू, किती रूप खुलविणारी. ब्युटिफुल. खरंच सुंदर आहे हा फर कोट. कोट नव्हे, तुम्हीच सुंदर. तुमच्या मोहक रूपामुळे कोट शोभतोय. घ्यायचाय तुम्हाला? मी? छे बाई, असले कोट कसे परवडतील? आधीच माझ्या हट्टाने ब्लॉकचे पैसे. तुम्ही खूपच सवलत दिलीत. मी इथे सुखी झाले. पण हा एवढा महाग कोट नको. हे सरकारी नोकर. याची किंमतच. मॅडम, याची किंमत तेवढी फार नाही. कारण तसे उंची मिंक कोट्स फार महाग असतात. राण्या, धनाढ्य स्त्रिया, प्रख्यात नट्या या 1,00,000-2 लाखांचे मिंक कोट्स घेतात. पण ते फर खास असते. टुंड्रा किंवा ऑस्ट्रेलियातील केसाळ पशूंचे लेदर असते. हे तसे खास लेदर नाही. स्वस्तातला मिंक कोट 30,000 ते 50,000ला पडेल. कमी दर्जाचे व किनारीपुरते फर वापरले तरी शिलाईसकट 20,000वर जातो. छे. ऐकूनच डोळे फिरले. आपल्या देशात सदा उष्ण हवा नि घाम आपल्याकडे
याचा उपयोगच नाही. तसं नका म्हणू. थंडीमध्ये मिरवण्यापुरते असे कोट वापरतात. इथेही मागणी आहे, पण इथे स्वस्त माल हवा. हा फर कोट अंगावर जाड नसलेला आहे, तरी हा दिसायला 30,000वर वाटतो. मात्र इथल्या स्त्रियांना तेवढ्या किमतीचा दिसणारा पण स्वस्त माल हवा म्हणून तसे बनावट कोट बनवतात. म्हणजे हे चामडे नि फरची किनार त्या दर्जाची नाही. त्यामुळे हा 10,000ला विकायचा आहे. माझा नफा आहेच. मूळ किंमत मालाचीच धरली तर 5-6 हजार दिसेल. मात्र उंची खुशाल 40,000चा दिसेल. मात्र उंची खुशाल 40,000चा म्हणावे. हात लावूनही तज्ज्ञ नसणाऱ्याला कळत नाही. व्यापारी लोक तुम्ही काय कल्पना काढाल? मागणी तसा पुरवठा. तर काय, अहो पाश्चात्यात सुद्धा खऱ्या हिऱ्यांचा सेट बँकेत ठेवतात. बाहेर जाताना त्याचीच खड्यांची नक्कल घालतात. तुम्हाला हा कोट खुलतो शुभ्र जॉर्जेटवर काय दिसेल, पण अगदी 2 लाखांचा वाटेल. जाऊ द्या. तिने तो कोट घडी घालून परत दिला. आवडला असेल तर ठेवा. पैसे सावकाश द्या. मी अगदी बिन नफ्याने देतो 6,000ला. छे, तेवढ्यात एक दागिन्यांचा सेट येईल. एखादी काश्मीर ट्रिप होईल. अन अजून तुमचे हप्ते द्यायचेत. तुमच्या नवऱ्याने माझे एक काम केले तर फुकट देईन. त्याच्या अधिकारात आहे. मग झालं. त्याने हळूच काम सांगितले व उठत म्हटले, दाखवा तर ही चीज त्यांना. डिनरचे नक्की प्रॉमिस. रात्री अभिजितला कोट दाखवून रूपाने म्हटले, कसा आहे? या देशात निरुपयोगी. त्याने ताडकन तुकडा तोडून म्हटले, स्वस्तात घेतला तर? एवढ्या शोसाठी पैसा गुंतवण्या इतका आपला पगार नाही. स्वस्त भाड्याचा ब्लॉक टाकून इथे उगीच लवकर आलो. या ऐशारामी लोकांची बरोबरी आपण काय करणार? तुम्ही मनात आणलं तर फुकट मिळेल. कसा? तिने खिलनानीचा निरोप सांगितला. अभिजित भडकला. रूपा, पैसे खायचे तर रिबेरो नि पुंजवानी सारखा मीही भरपूर खाऊ शकतो. पण डोक्यावर सस्पेंड होण्याची किंवा बिड्या पडण्याची तलवार टांगून मला हे वैभव नको. मला वरिष्ठांपुढे लाचार हसू नि मित्रांपुढे ओशाळा चेहरा करायचा नाही. मी सरळ मार्गाने ताठ मानेने जाईन. हे खिलनानींचे काम बेकायदा आहे. ते करणं माझ्या तत्वात नाही. अन मला धोका नकोय. त्या कोटासारख्या अनावश्यक गोष्टीसाठी तर नकोच. पण माझा प्राण जायला लागला तरी औषधासाठीही मी वाकड्या वाटेने जाणार नाही. रूपा चीड दाबीत गप्प राहिली. मग प्रयासाने खेळकर मूड आणीत म्हणाली, ठीक. तू तर साने गुरुजींचा श्याम आहेस. सरळ, सात्विक, पापभीरू. असंच पगार एके पगार. तेवढा पुरेसा आहे. रूपा कामाला लागली. मनात खेळ घेऊन. तिच्या तरुण उसळत्या अपरिपक्व मनाने एखादा हट्ट घेतला की सारासार विचारांती चूक कळूनही सोडवत नसे. डिनर पार्टी झाली. तेव्हा तिने खिलनानींना म्हटले, नंतर बोलू. इतर कुणी ऐकणार नाही असे बोलणे झाले. तो नंतर 2 दिवसांनी आला. आपला नवरा त्याचे काम तत्वासाठी करणार नाही असे म्हटल्यावर त्याचा कोट आपण घेणे योग्य नव्हे. तेवढी रक्कम तिला उभी करणे शक्य नव्हते. म्हणून तिने तो खोक्यात घालून खिलनानीला परत केला. बाकीच्या भेटींबद्दल आभार मानले व त्याच्यापुढे चहा ठेवला. तुमचा नवरा तुमच्यासाठी छोटेसेही काम करू शकत नाही. त्यांना पुढे कळेल की त्यांच्या खात्यात कैक जण हात धुवून घेतात. आमच्यासारखे व्यापारी नि फर्म्स यांचकडून
अजून दुनियादारी पाहिली नाही त्यांनी. पुढे 5-10 वर्षांनी पटेल त्यांना. कुठायत ते? 8 दिवस दिल्लीला गेलेत. बरंय, हा खोका इथेच ठेवा. हा कोट मी तुमच्यासाठीच आणला होता. 5,000 म्हणजे मी इकडची खोकी तिकडे करून एका दिवसातही मिळवीन. नको प्लीज, एवढी मोठी भेट नको. मला लाज वाटते. पुढे घेईन मी. ठीक आहे, फुकट घेणे तुम्हाला आवडत नाही, पण पुढे पैसे द्या. ब्लॉकचे हप्ते फिटल्यावर द्या. पण तोवर याची किंमत वाढेल. अशी चीज घेऊन गेल्यावर समाजात, विशेषतः उच्चभ्रूमध्ये अशी पत-निमिजास वा ढते विशेषतः उच्चभ्रूंमध्ये कशी पत-निमिजास वाढते ते पहा एकदा. तसं कशाला, परवा आमच्या चेंबर्सचा खाना आहे हॉटेल ओबेरॉयमध्ये. माझी गेस्ट म्हणून याच एकदा. रॉयल पार्टी एन्जॉय करा. तिथे तो कोट घालून या. रूपा खूप घुटमळली. तिने आढेवेढे घेतले. पण अशा बड्यांच्या पार्टीज म्हणजे काय ते तिला बघायचे होते. तिने नोकराणीला 1 दिवस वस्तीला ठेवली. सिनेमाला जायचे सांगून ती अत्यंत आकर्षक थाटमाट करून तयार झाली. खिलनानीचा हॉर्न येताच रस्त्यावर गेली. त्या रात्रीची पार्टी म्हणजे खरोखरच जादुई रात्र वाटली तिला. रूपाच्या थाटामाटाचा नि सौंदर्याचा प्रभाव खरोखरच तिथे पडला. बड्या बड्या धेंड्यांनी तिची ओळख करून घेतली. तिच्या कोटाची व सौंदर्याची स्तुती करीत मोठे लक्षाधीश तिच्यापुढे डिशेस धरीत किंवा तिचे पहिले भरीत. रूपाला धन्य वाटले. नंतर खिलनानी एकदा चहाला येऊन परत सिंगापूरला गेला. अभिजितला एवढ्यात ती हा कोट दाखवणार नव्हती, पण तो येईपर्यंत विमेन्स क्लबच्या वार्षिक संमेलनाच्या रात्री ती हा कोट घालून मिरवली व खूप भाव खाऊन आली. एका प्रभाती किनाऱ्यावर फिरायला जाऊन आली. रूपाचे कपाट वेगळे होते. त्याच्या दागिन्यांच्या रिकाम्या कप्प्यात हा कोट बसला. अभिजितला कळले नाही. मात्र तो मद्रासला गेला होता त्यावेळी ती मैत्रिणीसह तो कोट घालून सिनेमाला गेली. त्यात मिसेस खिलनानी व इमारतीतल्या दोघी होत्या. पुन्हा 5-6 महिन्यांनी खिलनानी सेट परत आले. रूपा 3 महिने उशीर केलेला हप्ता देऊन आली. मुक्कामपीती फक्त 5 दिवस. अरेरे, अभिजित कामासाठी परत दिल्लीलाच गेलेत. डिनर पार्टी? अच्छा, चहाला तर या. येईन. वेळ आधी सांगत नाही. कामं आहेत धंद्याची. एका दुपारी ती मागल्याप्रमाणे आळसटून लोळत होती. पावसाळी धुंद दुपार. बाहेर थडथडून सरी कोसळत होत्या. ती मस्तीत एक सेक्सी अंक वाचीत होती. बेल वाजली. खिलनानी आत आला. ती दिवाणखान्यात आली. दार मागे बंद झाले. दुपारच्या झोपेत व्यत्यय आणला. माफ करा. एवढाच वेळ मिळाला. जागीच होते. काय करता दुपारी? वाचन. काय वाचत होता बघू? ती बेडरूममध्ये खुळ्यागत मासिक आणायला गेली. अंक उचलून ती वर बघते तर तो बेडरूमचे दार लावून दारात खिलनानी उभा. आजवर खिलनानीचे प्रौढ वय, मोठे बालबच्चे व औरत असलेला एक संसारी असा आपुलकीने वागणारा गृहस्थ, एवढ्याच दृष्टीने तो वाहवत गेला तरी संशय आला नव्हता तिला. आज एका क्षणात तिच्या डोळ्यांवरील धुंदी उतरली. त्याची नजर, श्वास हे सारे तिला कळून चुकले. ती सावरून म्हणाली, चला बाहेर चहा करते. अशा एकांतात चहा पितात होय? ड्रिंक हवे? नो, तूच. त्याने तिला जबरदस्त विळखा घातला. ती कॉटवर ठेवली. रूपा संतापून त्याची निर्भत्सना करीत धडपड करू लागली. अखेर ती तरुण होती.
कसे तरी युक्तीने तिने हात सोडवले. त्याला हिसडून ती बाहेर आली. दार उघडून म्हणाली, गेट आऊट. तो बाहेर येत म्हणाला, ती प्रेझेंट्सनी कोट फुकट वाटला होता होय? मी हाडाचा व्यापारी आहे. कसलीही गुंतवणूक वाया घालवीत नसतो. मी सारे परत करीन. गेट अवे फर्स्ट. तो आतून हॉलमध्ये तिच्याजवळ आला. ती दार घट्ट उघडून धरून उभी राहिली अन दुसऱ्याच क्षणी अभिजित जिना चढत समोर आला. रूपा दाराबाहेर जात त्याची बॅग घेत म्हणाली, अय्या सरप्राईज लवकर कशी सुटका झाली? काम लवकर संपलं. म्हटलं कंपनीत न जाता आज नि उद्या घरीच राहावं पावसात. तोच त्याचं लक्ष हॉलमध्ये गेलं. खिन्नानी समयसूचकपणे कोचावर बसून चटदिशी सिगारेट पेटवून धूर सोडीत होता. हॅलो, तो शांतपणे म्हणाला. या खेपी शेठना जेवण फराळाला वेळ नव्हता. जाता जाता चहा पिऊ म्हटलं. बरं झालं तुम्ही कंपनी द्यायला आलेच हं. 5 मिनिटात खिल्लानी निरोप घेऊन गेला. रूपाला वेळ हवा होता. तो कोटाचा खोका नि ज्वेलरीची बॉक्स तिला उद्या सकाळपर्यंत या उद्दाम खिल्लानीच्या तोंडावर फेकायची होती. भाभी देखत त्याची तरी अब्रू का ठेवावी? पैसेच एक रकमी मागेल ना. सोने चांदी साफ विकून पुरे करू. थोडे हात उसने घेऊ. अशा विचारात ती एकीकडे अभिजितचे सामान आवरून त्याच्या स्नान खाणे जेवणाच्या तयारीला लागली. त्याला बेडरूममध्ये तिच्यासह आराम करायचा होता, पण तिने त्याला थोपवले. काम बरेचसे आवरावे. हा जरा पलंगावर टेकला नि मनीषच्या स्कूलबसशी जावे अन चटकन तेवढ्यात टॅक्सीने खिल्लानीचे सामान परत करावे. पण या पावसात तिने भिजण्यापेक्षा अभिजितच चटकन स्कूटरने त्याला घेऊन आला. तिने भाजी निवडायला घेतली. ती निवडून होण्याच्या आत तो परतला. रात्री मनीष झोपताच त्याने पावसाळी रात्र होळीच्या उत्साहाने रंगवली. सकाळीही त्याने तिला दूर होऊ दिले नाही. एक क्षण तिला त्याच्या नजरेआड होता येईना. मनीष शेजारच्या पिंटूच्या जोडीने स्कूलबसच्या थांब्याशी गेला. स्नान दाढी कराना. जेवणाची वेळ झाली. ते मग जेवेन आधी. ऑफिसातून आज सुटका करून घेतलीये. ती काय रुटीनच्या क्रमाने जायला? दोघे जेवू लागली. तो मारे एका ताटात जेवून घास देण्याच्या रंगात फिरतीची सहवासाची त्रुटी ओरबाडून तो भोगत होता अन ही मनातून धास्तावलेली. तो बेल वाजली. ताट एकच टेबलावर होते. तुम्ही जेवा मी बघते. ती आशंकेने उठली. दार उघडताच एक इन्स्पेक्टर नि 2 पोलीस आत घुसले. रूपाचे काळजाचे पाणी झाले. मिस्टर अभिजित, तुमच्यावर झडतीचं वॉरंट आहे अन पकड वॉरंटही. अभिजितचा घास गळून पडला. तो हात धुवून पुढे आला. त्याचा चेहरा शरमेने विवर्ण झाला होता. काय झाले? ऑफिसात भानगड आहे? कुणी दुष्टाव्याने माझ्यावर वही मांडलाय? आणतील. ते पैसे खातील नि आळमजवर. पण मग डिपार्टमेंटल चौकशी हवी. मला त्यांनी ऑफिसात बोलवायचे. हे क्रिमिनल कंप्लेंटचे वॉरंट आहे. आपण जबाबदार अधिकारी म्हणून सौजन्य दाखवतो. वहीनी माल हजर केला तर सर्च नि नासधूस विस्कटाविस्कट टळेल अन बेड्या न घालण्याचे सौजन्य दाखवू. सर्च वॉरंट? फिर्यादी नि वस्तू वाचताच अभिजितची मेघदूती धुंदी खाडकन उतरली. त्याने रूपाकडे खाऊका गिळू अशा नजरेने पाहिले. रूपा धास्तीतच होती. एक मुरब्बी धूर्त आपण दुखावलाय या जाणिवेने सावध होती. तिने शांतपणे वॉरंट वाचले. या वस्तू आम्ही हजर करतो
अन पोलीस स्टेशनला जमानी द्यायला मीही येते, हा डाव आहे. तिने बॉक्स व फर कोटचा खोका कपाटातून आणला. त्या वस्तू पाहून अभिजितने दात व ओठ खात रूपाकडे पाहिले. पोलीस स्टेशनवर खिल्लानी थंड नजरेने त्यांच्याकडे बघत सिगारेट ओढत होता. हे कायद्याचे उपचार नसते तर अभिजितचे हात शिवशिवले. त्याने आपणास ठाऊक नसल्याची जबानी दिली. या वस्तू चोरल्याचा आरोप आहे. दोन्ही मिळून 15,000चा हा माल आहे. हा तुमच्या घरात कसा? हा त्यांनी आणल्याची कस्टमला तपशीलवार नोंद आहे. मी सांगते, मी ह्या वस्तू विकत घेतल्या. रूपा म्हणाली. पावती आहे? नाही, कारण किंमत थोडी द्यायची होती. ओळखीच्या विश्वासावर त्यांनी दिल्या होत्या. उधारीचे बिल आहे? नाही. रूपाबाई, तुमचा फ्लॅट मुंबईत लाखमोलाचा आहे. हा तुमच्या नवऱ्याने 10 वर्षे नोकरीत घेतला आणि त्याची उधारी खिल्लानीकडे असून तुम्ही ही 15,000ची उधारी केलीच समजा. या आकड्यांचा तुमच्या नवऱ्याच्या पगाराशी मेळ बसवणे महाग पडेल. दुसरा आरोप येईल. ब्लॉकच्या चेकच्या काउंटर स्लिप आहेत. पैसे थोडे देण्याचा करार आहे. मग या 15,000चं काय? त्यांनी या वस्तू प्रेझेंट दिल्या. ते कबूल करीत नाहीत आणि ब्लॉकची बाकी असणाऱ्याला 15,000चे प्रेझेंट देणे आमच्या खात्याला पटत नाही. उद्यापर्यंत मिस्टर खिल्लानींना लवकर सिंगापूरला जाणे भाग आहे. त्यांनी कमिशनरांना व जजांना विनंती करून केस झटपट तयार करण्यास सांगितले. दोघांच्या जबान्या लिहिल्या गेल्या. अभिजितची रूपाला एकीकडे खल करण्याची संधी नव्हती. दोघांच्या जबान्या वेगळ्या पडल्या. टॅक्सीने दोघे घरी आले. मनीषला अभिजितने जुन्या कॉलनीतल्या मित्राकडे पाठवला होता. आत येऊन दार लावताच अभिजितचा सारा संयम संपला. या नखरेल नागिनीपायी त्याच्या अब्रूचे धिंडवडे निघत होते. हा कोट त्याने निक्षून नको म्हटले असता घरात का आला? सेंट्स केव्हा मिळाले? खिल्लानीची घरात एवढी बडदास्त का? तो वरचेवर का येतो? या नटव्या चैनी ऐदी स्त्रीचा मिरवण्याचा नि रूपप्रशंसेच्या हवेसाठी एवढा अधपात व्हावा? मुळात हा ब्लॉक विकत घेण्याचेच कारण नव्हते. तिथेच चुकले. अभिजित रूपाचे बखोटे धरून तिलाही सारे विचारीत सुटला अन न राहून त्याने बुटासकट तिला लाथा मारल्या. ती पडली, पण तिने जबाब दिला नाही की ती विव्हळली नाही. अभिजित खवळला. ही सोसते म्हणजे हिने सारा डाव जाणीवपूर्वक खेळलाय. कपडे काढण्यासाठी हातात पट्टा घेतलेला अभिजित या विचाराने सणकून उठला. त्याने शिव्या देत तिच्या अंगावर एक पट्टा ओढला. रूपा धडपडून उठली व बेडरूममध्ये जाऊन तिने कडी लावून घेतली. तिकडे खिल्लानीने वार्ताहर जमवले. उंची व्हाईट हॉर्स, रेड मार्टिनी, व्हॅट 69 यांच्या बाटल्यांनी उंची खाना देऊन त्याने मसाला लावून बातमी दिली. परतताना प्रत्येकाला चाहेल त्या ब्रँडची एक बाटली व लायटर पेन यांतही एखादी चीज खैरात करून वाटली. अभिजित रात्रभर तळमळत सिगारेटी ओढत होता. उजाडता एक फोन येऊ लागले. जुन्या कॉलनीतल्या सहकाऱ्यांचे, ऑफिसच्या वरिष्ठांचे, थोड्या नातलगांचे. आजच्या वृत्तपत्रात त्याच्यावरच्या झडतीचे, आरोपाचे व अटकेचे वृत्त आले होते. आरोपीची वैयक्तिक योग्यता पाहून जामीन घेऊन उद्या कोर्टात हजर राहण्यास सोडल्याचे वृत्त होते. काय हे अभिजित? चोरीचा आळ कसा आला? तो कोट एक विचारीत होता. पण खिल्लानीने रूपाच्या नकळत तिचे त्या कोटात घातलेले फोटोच छापले होते. पोलिसांना
वेगवेगळ्या स्थळी घेतलेल्या तिच्या त्या फोटोंच्या कॉप्या डझनभर पुरवल्या होत्या. त्याने ही लोभसपरी गटवण्यासाठी हा डाव टाकून एक डिटेक्टिव्ह फोटो घेण्यास नेमलाच होता. अभिजित फक्त रूपावर गुन्हा ठेवून सुटू शकत होता. त्याचे आप्त तसेच सुचवत होते. म्हणजे काय, अब्रू जातेच, अन मनीषचे काय, नोकरीवर कसे राहायचे, लोकांच्या चौकशांना उत्तरे काय द्यायची, आम्ही कोर्टात येतो, तुझ्या भलेपणाची साक्ष देऊ, असे म्हणत त्याचे उत्तर न ऐकता नातलग फोन ठेवीत. आम्ही तुझ्यासोबत येतो, तुझ्यासाठी वर्गणी काढून उत्तम वकील आणतो, तुझ्याकडे 9 पर्यंत येऊ. उपाशीपोटी सिगारेट ओढून अभिजितला आधीच गरगरत होते. आता भोवळ येऊ लागली. या चैनीला चटावलेल्या चंचल रूपाने लोभात फसून आपली अब्रू घालवली. पुढे काय, फुटके भांडे सांधेल कसे, हिच्यासारख्या चटोर स्त्रीसह संसार होणार कसा, खिलनानीसारख्या लक्षाधीशाशी कोर्टात लढून सत्य जिंकेल का, अन सहानुभूती दाखवण्याचा आव आणून आपल्या अब्रूचे धिंडवडे बघायला कोर्टात येतो म्हणणारे आप्त स्नेही. खिशांत पाकीट टाकून तो उठला व त्याने तोंडही न धुता चप्पल चढवली. बेडरूमचे दार बंदच होते. पुढले दार उघडून लॅच कुलूप ओढून तो रस्त्यावर आला. टॅक्सीने माटुंगा ते शीव दरम्यानच्या एकांत रस्त्यावर आला. इथून रेल्वे रूळ जवळ होते. शीव माटुंगा अंतर बरेच व गाडी फास्ट असे. 4 नंबरच्या बाजूने रेल्वे कुंपणाला भगदाड होते. तिथून तो आत आला. एक व्हीटी फास्ट आली. शेवटच्या क्षणी मन विचलित होऊ न देता त्याने बरोबर रुळावर मधोमध देह झोकला. वर्षानंतर खिलनानी परतला. रूपा एक सेल्स गर्लची नोकरी करत होती. नवऱ्याचा फंड फार नव्हता. अभिजितचे तसे फारसे काहीच संचित नव्हते. तिला कष्टाची सवय उरली नव्हती. ती कंटाळली होती, खरकली होती. खिलनानीने थंड निर्लज्जपणे आपला प्रस्ताव मांडला. रूपा भडकली. तिने खिलनानीला खेटर मारू पाहिले, शिव्या दिल्या, निर्भत्सना केली. पण तो 4 दिवस येत राहिला. अखेर नीतीने राहून कष्ट करण्यापेक्षा मन व नीतीवर पैशाचा लेप लावून ऐषाराम तिने पत्करला. स्वतःच्या रूपाचाच गर्व करणाऱ्या, देहाची आसक्ती व कौतुक असणाऱ्या रूपाला बिकट परिस्थितीत ताठमानेने निभावण्याइतके खंबीर मन नव्हते. तिने लाचार तडजोड पत्करली. समाजात किंमत म्हणून डामडौल मिरवून ऐहिक चैनी भोगण्यासाठी. खिलनानीला तेच हवे होते. प्रथम त्याने रूपाला पाहिले तेव्हाच तिच्या नजरेतील सुखलोलुपता त्याने हेरली. ती त्याला हवी तशी मादी असल्याने तो डाव टाकीत गेला. सरळ मार्गी अभिजितची पारख झाली. रूपा त्या ब्लॉकची मालकीण बनली. ती सरळ मिसेस खिलनानी नाव लावते. सिंगापूरला एक संसार शिळा नि मुंबईला ताजा, अशी चैन खिलनानीला लाभली. ती प्रौढ पत्नी, इमानाने संसार सांभाळीत मोठ्या मुलांचे करते. बहू आणायचे बघते. तिची संगत सवयीची. इथे मुंबईत रूपाकडे यव्वन सौंदर्याच्या कारंजाची उधळण खिलनानीवर होते. तो तिच्यावर पैसे अलंकार उधळतो. तिला ऐषारामात ठेवतो. मुंबईला आला की ही सर्व सोयीयुक्त लॉज त्याला लाभतो. रूपावर त्याचा हेर मात्र असतो. खिलनानी आला की तिला हिंडवतो. चैनी सुखे देतो. रूपा संपत्तीच्या लेपाने सुस्त झाली. या सदा हाव न संपणाऱ्या स्त्रीला
अखेर तडजोड करून हवी ती भौतिक सुखे लाभली. फक्त गेली अब्रू नीती. अभिजितचे सुख देणारे तरुण शरीर, उमदा सहवास, अन सौभाग्य, अन छोट्या मनीषचे हक्काचे पितृछत्र. पण रूपाला याचा विचार करायलाही फुरसत नाही. वैभवाच्या वर्षावात ती धुंद आहे. त्यात विवेकबुद्धी केव्हाच बुडालीये. कथा समाप्त.